शहरातील विविध भागात दुकानांचे शटर फोडून चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात राणा प्रतापनगर पोलिसांना यश आले। या कारवाईमुळे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले असून 4 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय, तर 3 आरोपींना अटक करण्यात आली। राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास जैताळा बाजार चौक येथील VS ट्रेडर्स या हार्डवेअर दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी 60,000ची रोकड चोरून नेली। या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस पथक सुभाषनगर परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद दुचाकीवर बसलेले 3 तरुण पोलिसांना पाहून पळू लागले। पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये समीर मसराम, शुभम नितनवरे आणि सौम्य शेंडे यांचा समावेश आहे। आरोपींकडून विविध भागात चोरीतील रोख रक्कम, 1 स्प्लेंडर दुचाकी, विविध कंपन्यांचे 25 मोबाईल फोन आणि 1 लॅपटॉप असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरोपींनी 6 ठिकाणी चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालंय। सर, एक हद्दपारची म्हणजे कारवाई करण्यात आली आहे। काय नेमकं माहिती आहे, कोण आरोपी आहे, काय रेकॉर्ड आहे याच्यावर, किती वर्षाचा हद्दपार करण्यात आला आहे? माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार नागपूर शहरात वाढलेल्या चाकू आणि इतर घातक शस्त्राच्या घटनांन्वये आम्ही शोध मोहीम राबवलेली होती। तर काल दिनांक 23/1/2026 रोजी सर्चिंग करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की एक तडीपार आरोपी आहे रोशन कोडाबे म्हणून, तो शस्त्र घेऊन फिरत असल्याने। तर पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे तपास पथकातील विशेष कुमार गुडेवार यांच्या टीमने त्यास ताब्यात घेतले असता जीमध्ये चौकजवळील एका गल्लीत तो शस्त्रासह मिळून आलेला होता। त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडचं शस्त्र जप्त करणे असे 425चा कलम भारतीय हत्यार कायदा आणि 142 मपोका आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। 2 वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासोबत इतर पण ते गँगमधील जे सदस्य आहेत त्यांना पण हद्दपार करण्यात